ओम साईराम मैत्रिणींनो, गिबरारी सखी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे। हे पहा, आज आपण इकडे फ्रंट नेक ट्रेंडिंग जी नवीन डिझाइन आलेली आहे ती पाहणार आहोत। आता ह्याचं आपण शोल्डर घेतलेलं होतं 7.5 इंचावरती, त्याच्या आपण 3 पार्टमध्ये डिवाइड केलेलं आहे। 2.5 इंच अशा हिशोबाने आपण ह्याचे 3 पार्टमध्ये डिवाइड करून घेतलेलं आहे। 2.5 इंच, 2.5 इंच आणि 2.5 इंच अशा हिशोबाने 7.5 इंच अंतर आपण कव्हर केलेलं आहे। आता ह्याची तयार गळ्याची जी उंची आहे ती आपण 6.5 वरती घेणार आहोत, प्लस अर्धा इंच आपण घेतलेला आहे शिलाई मार्जिंगसाठी, म्हणजे 7 इंचावरती दोन्ही साईडने 7-7 इंचावरती बरोबर मार्क करायचा आहे। वरच्या साईडला गळा रुंदी 5 इंच आहे, तर खालच्या साईडला आपल्याला 4.5 इंच घ्यायची आहे। लक्षात ठेवायचं, अर्धा इंच कमी करून घ्यायची आहे। जी आपण नेक विड्थ घेतली होती वरच्या साईडला त्यापेक्षा अर्धा इंच खालच्या साईडला कमी करायची। 2.5 इंच वरती मार्क करायचं, त्याच पद्धतीने खालच्या साईडला 2.5 इंचावरती बरोबर असं मार्क करून घ्यायचं आहे आणि सरळ रेषेमध्ये हे दोन्ही पॉईंट जोडून घ्यायचे आहेत। त्याच पद्धतीने 4.5 इंच आणि 5 इंच जे अंतर घेतलेलं होतं तेही दोन्ही पॉईंट आपल्याला व्यवस्थित असे जोडून घ्यायचे आहेत। आता हे पहा, मधली जी आपण रेषा दिली होती त्याचा आपल्याला सेंटर काढून घ्यायचा आहे। 7 इंचाचा निम्मा येतो 3.5 इंच, नाही आला दाखवल्याप्रमाणे असं टेप आपण दुमडवून घ्यायचा आहे आणि 3.5 इंचावरती मार्क करायचा। आता ह्या साईडला 3.5 इंच गळ्याची उंची झाली, त्यामध्ये प्लस 1 इंच करून पुढच्या साईडला 4.5 इंचावरती करून घ्यायची आहे। खूप सोप्या पद्धतीने आहे। पहा, कुठे किती मार्जिंग वाढवली आहे हे फक्त आपण लक्षात घ्यायचं आहे। या साईडला गळ्याची उंची 3.5 आहे, तर तिकडे 4.5 केलेली आहे आणि जिथे आपण गळ्याची रुंदी घेतलेली आहे ती खालच्या साईडला अर्धा इंच कमी करून घेतलेली आहे। अशा पद्धतीने घेऊन हे पहा दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित असं आपल्याला शेप देऊन घ्यायचा आहे। जसा दाखवलेला आहे त्याच पद्धतीने व्यवस्थित असं शेप देऊन घ्यायचा आहे। तुमच्याकडे फ्रेंच करून असेल तर हाताने तुम्ही देऊ शकता। हे पहा, अशा पद्धतीने आपल्याला आता याला व्यवस्थित असा शेप देऊन घ्यायचा आहे। आता हे डार्क करून घ्यायचं थोडंसं आणि पूर्ण हाताने छापून खालच्या साईडलाही मार्क करून घ्यायचं आहे। हे पहा, अशा पद्धतीने व्यवस्थित असं दोन्ही साईडने ते उमटवून येणार आहे। आता हे पहा, मेन फॅब्रिक आपण जे आहे ते आपलं सरळ आहे आणि त्यावरती अस्तर ठेवून घेतलेलं आहे। आता याआधी आपल्याला नॉड तयार करून घ्यायचे आहे, त्याला नॉड लागतात, त्या नॉड तुम्ही तयार करून घ्यायचे आहेत। मी आधीच तयार करून घेतलेली होती, त्यामुळे मी काही व्हिडिओमध्ये दाखवलेलं नाही आहे। व्यवस्थित पहा, अशी जिथं मार्क केलेली आहे त्यावरती बरोबर अशी आपल्याला शिलाई देत आणायची आहे। त्याच्यामध्ये पहा, आपण इकडे नॉट टाकून घेणार आहोत। अशा पद्धतीने इथपर्यंत आलो, जसं मार्क केले बरोबर त्याच हिशोबाने यायचं आहे। आता जो मिडलचा पहा, इथे जो कर्व आपण घेतलेला आहे इथे आपल्याला 3 आडी टाकून घ्यायची आतल्या बाजूला। हे पहा, अशा पद्धतीने आतल्या साईडला टाकायची आहे। नेकच्या साईडला पहा, त्याचं टोक ठेवायचं आहे, व्यवस्थित असं व्यवस्थित सेट करून घ्यायची। अर्धा इंच अंतर सोडायचं तिचं वरच्या साईडला आणि त्यानंतर ठेवून घ्यायची आहे। व्यवस्थित अशी नॉड पहा त्याच्यामध्ये सेट करून घ्यायची आणि कॉर्नर जिथे आहे तिथे बरोबर यायला पाहिजे ह्याची काळजी घ्यायची आणि त्यावरती आपल्याला थोडीशी अशी शिलाई देऊन घ्यायची आहे, त्याला फिक्स करून घ्यायचं आहे। आता थोडी क्रॉस करून घ्यायची आणि नेकचा जो एकदम मिडल पॉईंट येतो तिथपर्यंत अशी व्यवस्थित अशी सरळ शिलाई देऊन घ्यायची आहे। आपल्याला दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित पाहून घ्या। खूप इझी मेथड आहे, एकदम सोप्या पद्धतीने आहे। तुम्ही कुठलाही बोटनेक ब्लाऊज या पद्धतीने तयार केला तर एकदम सोपी पद्धत तुम्हाला दाखवलेली आहे मी। पहा, आता या साईडला आपल्याला त्याच सेम पद्धतीने आपल्याला इकडे एक नॉट टाकून घ्यायची आहे। तुम्ही रेडी नॉट टाकू शकता किंवा तुमच्याकडे जर फॅब्रिकचा कपडा एक्स्ट्रा असेल तर त्याची बनवूनही टाकू शकता, तुमची चॉईस आहे। हे पहा, आता व्यवस्थित असं जसं मार्क आहे त्याचवरती आपल्याला व्यवस्थित अशी शिलाई देत यायचं आहे लास्टपर्यंत दाखवल्याप्रमाणे। अशा पद्धतीने आता लास्टपर्यंत आपण जो नेक जसा ड्रॉ केला होता सेम त्याच पद्धतीने स्टिच करून घेतलेला आहे। आता मधला जे कपडा आहे ते आपल्याला काढून टाकायचा आहे। प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते त्याच पद्धतीने अर्धा इंच अंतर सोडायचं आतल्या साईडला आणि व्यवस्थित असं मार्क करून कट करून घ्यायचं। अर्धा इंच अंतर एवढ्यासाठीच सांगते तुम्हाला, कधी जरी कमी जास्त झालं, नवीन शिकणाऱ्यांसाठी खूप इम्पॉर्टंट असते या गोष्टी। कमी जास्त जरी झालं तरी आपल्याला नंतर ॲडजस्ट करता आलं पाहिजे। या पद्धतीने आपल्याला पहा, आता तिथे छोटे छोटे असे नॉच देऊन घ्यायचे आहेत, जिथे जिथे आपण कर्व केलेले आहे त्या ठिकाणी व्यवस्थित असं आपल्याला कट देऊन घ्यायचं आहे। ही पहा, अशा पद्धतीने आता जिथे आपण नॉट टाकली होती ती नॉट फक्त आपल्याला खेचायची आहे, त्याने आपल्या गळ्याचं फिनिशिंग आपोआपच तयार होणार आहे। पहा, फक्त ज्या नॉड आहेत त्या आपल्याला सरळ बाजूने खेचून घ्यायच्या आहेत।
हे पहा अशा पद्धतीने खेचून घेतल्या की व्यवस्थित असं आपलं नेकची जी आपली डिझाईन आपण केलेली आहे ती बरोबर फिनिशिंगमध्ये आलेली आहे। हे पहा अशा पद्धतीने अंडरग्राऊंड नॉट लावायचे, त्याने ब्लाऊजची फिनिशिंग खूप छान दिसते आणि व्यवस्थित असा ब्लाऊज आपला रेडी होणार आहे। फ्रंट नेक डिझाईन आहे ही, मी आधी एक व्हिडिओ याचा टाकलेला आहे, व्यवस्थित सविस्तर नाही समजल्यास परत एक वेळा पाहू शकता तुम्ही। हे पहा अशा पद्धतीने व्यवस्थित असं त्याच्यावरती दाबशिलाई देऊन घ्यायची। आपल्याला 1 पॉईंट एवढं अंतर सोडायचं, टेपचा जो 1 पॉईंट असतो तेवढं अंतर सोडायचं आहे आणि अशा पद्धतीने व्यवस्थित असं त्याला जिथे जिथे जशी आपण फुल ब्लाऊजची आपली नेकची जशी डिझाईन घेतलेली आहे त्या पद्धतीने आपल्याला शेप देऊन घ्यायचा आहे। व्यवस्थित असं शिलाई देऊन घ्यायची, त्यावरती कपडा मागे पुढे होऊ द्यायचा नाही आहे, चेक करून घ्यायचा। दाखवल्याप्रमाणे पहा व्यवस्थित असं दाबशिलाई देऊन घ्यायची। एक खूप मनापासून शिकवते मैत्रिणींनो, प्लीज आपल्या व्हिडिओला लाईक, व्हिडिओ खूप जण पाहतात पण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत नाही आहेत मैत्रिणींनो, असं करू नका। खूप मनापासून शिकवते तुम्हाला, मलाही वाटतं माझ्याच पद्धतीने तुम्हालाही यायला हवं। घर बसल्या तुम्हाला जर एवढी छोट्या इन्फॉर्मेशन भेटत असतील तर एक सबस्क्राईब करण्यासाठी काहीच लागत नाही। प्लीज नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक छोटीशी कमेंट नक्की करत जा, त्याने मला अजून उत्साह येतो व्हिडिओ बनवण्यासाठी। तुम्हाला समजते की नाही हेही मला समजते, काही अडचणी असतील तर त्याही नक्की विचारत जा। व्यवस्थित अशा पद्धतीने पहा शिकवण्याचा तुम्हाला मनापासून प्रयत्न करते। नक्की एक छोटी कमेंट करत जा, आपल्या व्हिडिओला लाईक करत जा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनची घंटी वाजवायला विसरू नका, म्हणजे आपले नवीन आलेले व्हिडिओ सर्वात पहिले तुम्हाला पाहायला भेटतील। हे पहा अशा पद्धतीने आपण आता ह्याला पूर्ण जी साईडचा आपला जो भाग आहे तो आपल्याला पूर्ण कवर करून घ्यायचा आहे, म्हणजे ह्याला शिलाई देऊन घ्यायची आहे। एक्स्ट्राचं फॅब्रिक नंतर आपण याचं कट करून घेणार आहोत, थोडं एक्स्ट्राच ठेवते मी, 1 इंच अंतर एवढं एक्स्ट्रा ठेवते अस्तर आणि मेन फॅब्रिकमध्ये। हे पहा अशा पद्धतीने पूर्ण असं आपल्याला सगळ्या बाजूने ह्याला आता 5 नंबर अशी शिलाई देऊन घ्यायची आहे। तुम्ही चिकटवूही शकता पण मी शिलाईच देऊन घेते, त्याने मला व्यवस्थित वाटतं असं। हे पहा अशा पद्धतीने पूर्ण व्यवस्थित असं करायचं आहे, कुठेही असं झोळ वगैरे येऊ द्यायचा नाही आहे, चून पडू द्यायची नाही आहे। व्यवस्थित असं एकदम कपडा असं स्ट्रेट करत करत आपल्याला पूर्ण ब्लाऊजची जी आपली आपण जे अस्तर आणि मेन फॅब्रिक जोडत आहोत त्याला फिनिशिंग सहित आपल्याला जोडून घ्यायचं आहे। घोळ येऊ द्यायचा नाही, कुठेही चून पडू द्यायची नाही आहे, त्याने पूर्ण आपली फिनिशिंग बिघडून जाते। हे पहा अशा पद्धतीने पूर्णतः आपण याला स्टिच करून घेतलेलं आहे। आता एक्स्ट्राचं जे फॅब्रिक आहे ते आपल्याला कट करून टाकायचं आहे। मेन फॅब्रिक जे आहे ते अस्तर जेवढं आहे तेवढंच आपल्याला ठेवायचं आहे। अशा पद्धतीने पूर्ण लास्टपर्यंत कट करून घ्यायचं आहे। पहा किती फिनिशिंग सहित आपला नेक रेडी झालेला आहे, कुठेही जोड नाही, चून नाही, कुठे काही आलेलं नाही आहे, एकदम परफेक्ट असा रेडी झालेला आहे। नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनची घंटी वाजवायला विसरू नका आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। हे पहा अशा पद्धतीने व्यवस्थित आपण कट करून घेतलेला आहे। याचा बॅक नेक जो आहे तोही मी एक व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे, तुम्हाला कसं शिवलेलं आहे कसं नाही ते नक्की नाही समजत असेल तर कमेंट करा। मी अजून एखाद्या वेळेस अशी जर डिझाईन आली तर त्याचा बॅक नेकही स्टिच करून दाखवेल। मी आता काय दाखवलेलं नाही आहे, फक्त फ्रंटची डिझाईन दाखवलेली आहे। ही पहा अशा पद्धतीने रेडी झालेली आहे। आता मी साईडचा जो आपला प्रिन्स कटचा जो पार्ट होता तो अस्तर आणि मेन फॅब्रिक आधीच जोडून घेतलेला आहे। व्हिडिओ जास्त मोठा होतो त्यामुळे आधीच मी जोडून ठेवलेलं होतं, फक्त तुम्हाला आता इथे दोन्ही पार्ट एकमेकांवर ठेवून कशी जोडायचे हे फक्त दाखवलेलं आहे। जेवढी याची नेकची विड्थ आहे तेवढीच आपल्याला बॅकसाठीही घ्यायची असते, सेम ह्याच पद्धतीने घ्यायची आणि व्यवस्थित असा हा रेडी करायचा आहे। ह्याचा मी शॉर्ट व्हिडिओ नक्की टाकेल, त्यामध्ये तुम्हाला याची बॅक डिझाईनही पाहायला भेटणार आहे। काही जरी तुम्हाला प्रॉब्लेम असेल तर नक्की कमेंट करा, मी त्याचा रिप्लाय तुम्हाला 100% देईल। हे पहा अशा पद्धतीने व्यवस्थित असं डबल शिलाई देऊन अर्धा इंच अंतर घेऊन आपल्याला हे पूर्ण स्टिच करून घ्यायचं आहे। दाखवल्याप्रमाणे पहा व्यवस्थित असं स्टिच करायचं आहे पूर्ण व्यवस्थित, जसं त्या साईडला जसं आपण पार्ट जॉईंट केला सेम त्याच पद्धतीने ह्याही बाजूला आपल्याला पार्ट जॉईंट करून घ्यायचा आहे। प्रिन्स कटचे दोन्ही जे पार्ट्स आहेत ते आपल्याला जोडून घ्यायचे आहेत। याच पद्धतीने पहा पूर्ण दोन्ही बाजूने आपल्याला व्यवस्थित अर्धा इंच अंतर ठेवून
हे प्रिन्स कटचे दोन्ही पार्ट्स असे व्यवस्थित जोडून घ्यायचे आहेत, कुठेही कमी जास्त पडणार नाही आहे। आणि मेन म्हणजे या ब्लाऊजची जी कटिंग आहे ती आपल्या चॅनलवरती त्याचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे, नक्की तो आधी एक वेळा पहा। त्याच्यामध्ये आपण काही कटिंग करून दाखवलेलं नव्हतं, फक्त जेवढं आपलं ब्लाऊज आपल्याला फक्त ज्याची कटिंग जी आहे मेन ती दाखवलेली होती, नेकची कटिंग दाखवलेली नाही आहे। ह्याचा बॅक नेकही डिझायनर आहे आणि फ्रंटही आहे, त्यामुळे मी त्याची फक्त तुम्हाला बेसिक कटिंग दाखवलेली आहे त्या व्हिडिओमध्ये, तेव्हा तुम्हाला पूर्ण समजणार आहे कशा पद्धतीने कटिंग केलेली आहे। त्यावरती तुमची फिनिशिंग कटिंगवरती पूर्ण अवलंबून असते, हे लक्षात ठेवा। कटिंग जमली की आपल्याला स्टिचिंग करायला जास्त अवघड जात नाही। हे अशा पद्धतीने आपण जॉईंट केलेले आहे। असा नेक आपला रेडी झालेला आहे। फायनल पहा कसा वाटला कसा नाही, नक्की एक छोटीशी कमेंट करून सांगा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद।